विधान परिषदेचे. तेव्हा जो आरोप करण्यात आलेला आहे तो बिनबुडाचा असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलेलं आहे. सचिन पोटे जे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत अहिल्यानगरचे, त्यांनी सांगत आता राम शिंदे यांच्यासोबतचे जे व्हिडिओ आहेत त्यावरून जे होणारे आरोप आहेत ते बिनबुडाचे असल्याचं म्हणत आरोप फेटाळून लावलेले आहेत. दरम्यान आता जे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, जो गुंड निलेश घायवळ आहे त्याच्या पासपोर्टचं प्रकरण असेल, त्याच्यावर दाखल झालेले गुन्हे असतील, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता रामदास कदम असतील किंबहुना रोहित पवार असतील, या सगळ्यांनी राम शिंदे यांच्याकडे अंगुली निर्देश केलेले आहेत. त्याचे पाया पडतानाचे व्हिडिओ, त्यांच्यासाठी मतं मागतानाचे व्हिडिओ आता व्हायरल झालेले. आणि आपल्याला आता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत. सुधीर भाऊ, हे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, सगळ्यात पहिली आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं की कोणत्याही पुराव्या विना आरोप प्रत्यारोप करणं हे अयोग्य आहे. अशा अनेक लोक आहेत की ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आणि ते राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये होते. आपल्याला माहिती आहे की मागे सचिन वाझेच्या केसमध्ये माननीय उद्धवजी विधानसभेत म्हणाले होते की हा काय ओसामा बिन लादेन आहे का. असं अनेकदा होतं की राजकारणामध्ये आपल्याला माहित नसतं, आपल्यासोबत कोणी फोटो काढतो. उद्या आम्ही कुठेही जेव्हा उभे असतो राजकीय नेते म्हणून, कार्यकर्ते म्हणून, लोक येतात, बाजूला उभे राहतात, फोटो काढतात. कोणी प्रचार करताना आपण काही त्याची कुंडली पाहत नाही की तो प्रचार करताना त्याच्यावर या अगोदरचे काही गंभीर गुन्हे आहे आणि नंतर तो गुन्हेगार असेल म्हणून त्याचा संबंध नेत्याशी जोडणं. आणि फोटोच्या बाबतीत तर मी आपल्याला आग्रहाने सांगतो की फोटो हा तर आता पुरावाच राहिला नाही, कारण हजारो लोक फोटो काढतात. कुठेही गेलो की लोक बाजूला येऊन फोटो काढतात. तुम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही. नाही म्हटलं की तुम्ही घमेंडी ठरता, गर्व आहे, अहंकार आहे, असं तुमचं वर्णन केलं जातं. आता फोटो हा पुरावा असण्याचं काहीही कारण नाही. सुधीर भाऊ, तुम्ही जरी फोटो हा पुरावा असल्याचं नाकारत असला तरी दुसरीकडे मात्र हा जो निलेश घायवळ आहे तो राम शिंदेसाठी मतं मागतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे, त्याने त्यांचं नाव देखील घेतलेलं आहे. मी आपल्याला पुन्हा सांगतोय, मत मागायला एखादा जेव्हा कोणी पदाधिकारी, कार्यकर्ता आणि सामान्य नेते आणि असे तुम्ही म्हणालात तसा एखादा गुंड, उद्या माझ्याही प्रचारात एखाद्या गुंडानी जाऊन मतं मागितली तर मला कसं समजेल, किंवा माझ्या पदयात्रेमध्ये एखादा गुंड आला तर मला कसं समजेल. हा, तुम्ही काही स्पेसिफिक की यांचा रोज काही संवाद होतो, यांचा दर 10 दिवसांनी संवाद होतो, यांच्या संवादाची काही ऑडिओ आहे, ज्या ऑडिओमध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यातून त्यांची निकटता सिद्ध होते. आता मी तुम्हाला सांगू शकतो की उद्या भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या पदाधिकाऱ्यांनी चूक केली, आता त्याचे फोटो तर सर्वांसोबत राहील, म्हणून काय आम्ही दोषी लागत का. आता देवेंद्रजी सोबत मी आता नाव घेत नाही, एका पुण्यातल्या मोठ्या व्यक्ती चे देवेंद्रजी सोबत फोटो होते उद्घाटन भूमिपूजनाला आणि उद्या तो काही कारणास्तव जेलमध्ये गेला, म्हणजे काय, म्हणजे काय देवेंद्रजी किंवा मुनगंटीवार दोषी लागत का. बरं, मला वाटतं शरद पवार साहेबांसोबतचे तुम्ही ढिगाणी फोटो आहे ज्याच्यामध्ये कोणी येतं, गुच्छ देतो, फोटो काढला जातो आणि तेव्हा आपल्याला थोडी माहित असतं की हा अशा पद्धतीने करतो. एक काळ होता पप्पू कगानींचा, तेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे फोटो होते. हा, मुख्यमंत्र्यांनी तेव्हा त्याच्यावर कारवाई केली की नाही हे जास्त महत्वाचं होतं आणि ती केली. नक्कीच. पण आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमकं पुढे होतंय ते पाहणं महत्वाचं असेल. सुधीरभाऊ, तुर्तास धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. दरम्यान काही वेळापूर्वी रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राम शिंदे यांचं नाव न घेता कशा पद्धतीनं अंगुली निर्देश केला होता तो आपण पाहूया. आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय. त्या व्यक्तीचं नाव मोठी व्यक्ती आहे, आसनावर बसली, उच्च आसनावर बसली व्यक्ती आहे.